मॅडम थांबा मॅडम. शहरात आहात, नेमकं कोणाकोणाची भेट झालेली आहे, काय काय तुम्हाला अधिकाऱ्यांनी सांगितलं, काय सांगाल सविस्तर? बोला ताई, बोला. आज सकाळी मी बीडला जवळजवळ 9:30 वाजता पोचली आहे. तेव्हा मी आधी कुटुंबाची भेट घेतली आणि त्यानंतर मी असं ठरवलं की मोर्चात मी भाग घेणार नाही, कारण ही सगळी राजकारणी मंडळी होती. कोणाची काय पोळी भाजायची होती, कोणाला काय म्हणायचं होतं, या सर्वपक्षीय बैठका वगैरे मला कळत नाहीत. आमचा स्टँड खूप क्लिअर आहे. आम्हाला असं वाटतं की जे संतोष देशमुख कुटुंबाला न्याय मिळवून द्यायचा असेल तर एक दिवसाच्या मोर्चाने काही होणार नाही. जोपर्यंत ठिय्या आंदोलन करून चक्का जाम बीड होत नाही तोपर्यंत काहीही यत्न साध्य होणार नाही. म्हणून आम्ही असं ठरवलं की उद्यापासनं 10 ते 4 इथे कलेक्टर ऑफिसच्या बाहेर आम्ही बसणार. आजसुद्धा अनेक लोक येऊन भेटून गेले आहेत, कितीतरी पुरावे त्यांनी दिले आहेत वाल्मिक कराड विरुद्ध. तिथे जाऊन 4च्या पुढे आम्ही प्रत्येक जिथे जे कंप्लेंट देतील तिथे पोचून एक पोलखोल करू आणि मुंडे कसे, धनंजय मुंडे राजीनामा कसा देत नाहीत हे आम्ही डेफिनेटली बघणार आहे. कारण जोपर्यंत राजीनामा त्यांचा होणार नाही, वाल्मिक कराडची अटक होणार नाही, तोपर्यंत बीडवरनं जाणार नाही. मी स्वतः या आंदोलनात रोज उपस्थित राहतो, रोज सकाळी 10 ते 4. आणि माझी कळकळीची विनंती आहे सगळ्या बीडच्या जनतेला की तुम्हाला खरंच यातनं काही मार्ग काढायचा हवे असेल, दहशत बंद करायची असेल तर तुम्हाला हे करायला हवं. तुम्हा सगळ्यांना रस्त्यावर येऊन लढायला हवं. बरं, आज मोर्चा झाला, आपण पुढे काय आता पाठपुरावा पुरावा केल्याशिवाय काय होणार? म्हणून माझं म्हणणं तेच आहे की मोर्चातनं पुढे साध्य काही होत नाही. म्हणून मी मोर्चाच्या त्याच्यात गेले नाही. आम्ही मोर्चा जिथे संपला त्या मीटिंगच्या याच्या मागे बसून होतो आणि आम्ही असं ठरवलं आहे की जोपर्यंत बीडमध्ये ह्याची अटक होत नाही तोपर्यंत आम्ही लढणार. आमदार सुरेश धसांनी तुम्ही केलेल्या आरोपाचं खंडन केले, तुम्हाला बीडची काही माहिती नाही असं देखील ते म्हणाले. कदाचित सुरेश धसांना भ्रम झाला असेल. 2012-13 पासून बीडमध्ये येऊन आम्ही लढतोय. तुम्हाला कदाचित आठवत असेल जेव्हा सुनील केंद्रेकरांची इथनं तडकाफडकी बदली करण्यात आली, 5 दिवसाचं ठिय्या आंदोलन इथे देऊन केलं होतं, जोपर्यंत त्यांना परत नाही आणलं. पण प्रॉब्लेम असा आहे की तेव्हाचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण होते, तो चांगला माणूस होता आणि त्यांनी ती बदली करून दिली. आता होईल की नाही शंका आहे, पण आम्ही ठिय्या आंदोलन देऊन ते करून घेणार आहोत.